मीरा भाईंदर शहरातील जीवघेण्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेचे राजकारण अधिकच तापले। भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय। सिमेंट रस्त्यांसाठी मंजूर झालेल्या सुमारे 500 कोटी रुपयांच्या कर्जाची फाईल शासनाने जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्याचा गंभीर आरोप मेहता यांनी केलाय। भाजपच्या महापौर यांनी घोडबंदर रोडवरील फाउंटन ते गायमुख पर्यंतचा महामार्गावर खर्च करण्यास मनाईचा अर्ज आयुक्तांना दिल्यावर शिवसेनेने थेट आयुक्त आणि महापौरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत 48 तासांचा आंदोलनाचा अल्टिमेटम दिले। तेच आता मेहतांनी शिवसेनेवर कर्जाची फाईल जाणून बुजून दाबून ठेवल्याचा गंभीर आरोप करत आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। दरम्यान कालच्या भाईंदर येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मेहतांच्या आरोपाला उत्तर दिलंय। तर मीरा भाईंदरमध्ये खड्ड्यांवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये कलगीतुरा रंगलेला आहे। भाजप आणि शिवसेनेकडून आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। नरेंद्र मेहता यांनी आता थेट एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय। गेल्या अनेक महिन्यापासून ती फाईल साठणार टेबलवर आहे। आमची बॉडी आल्यानंतर आमची पूर्ण इच्छा होती की पावसाच्या अगोदर सगळे सिमेंट रोडची कामं पूर्ण करायची, जी अर्धवट आहे, आणि जे बाकी आहे तेही नवीन रस्ते सुरू करायचे। परंतु शिवसेनाने जाणून बुजून ती फाईल दाबून ठेवलेली आहे आणि त्याच्यावर सही करत नाही। इकडे जनता त्रस्त आहे। मी सरकारमध्ये तरी असलो तरी काही गोष्ट सरकारपर्यंत पोहोचवायला आम्ही सोमवारी 11 तारखेला सकाळी 11 वाजता फाउंटन रोडचं इकडे आंदोलन करणार आहे। कोण दिरंगाई करताय? आपल्याकडे आहे ना ते शासन कर्ज मंजुरी। अच्छा, कर्जाला मंजुरी देऊ ना आपण, काही प्रॉब्लेम नाही। बऱ्याच त्या महापालिकेला आपण दिलेत ग्रीन बॉन्ड काढण्यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।